नमस्कार मंडळी, उर्मिलास किचन या चॅनलमध्ये मी उर्मिला तुमचे स्वागत करते। आज मी तुम्हाला मस्त असं मोकळं पिठलं बनवून दाखवणार आहे। चवीला म्हणाल तर अगदी एक नंबर असं हे पिठलं लागतं। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि 4 तासापूर्वी मी ही पाण्यामध्ये भिजत घातलेली होती। आता तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली हरभऱ्याची डाळ भिजली गेलेली आहे। आता आपण काय करायचं की यातलं सगळं पाणी आपण काढून टाकूयात। आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडी थोडी डाळ ही टाकायची आणि आपण आता ही बारीक वाटून घेणार आहोत। तर वाटताना यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे, कोरडीच अशी डाळ आपण वाटून घेणार आहोत। तर मी ही डाळ 2 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी डाळ वाटून घेतलेली आहे। तुम्ही टेक्स्चर बघू शकता, अशी जाडसरच डाळ वाटली गेली पाहिजे। आता उरलेली ही डाळसुद्धा आपण अशाच पद्धतीने बारीक वाटून घेऊयात। तर इथं मी सगळी डाळ आपली बारीक वाटून घेतलेली आहे। मोकळं पिठलं बनवण्यासाठी अशी जाडसर वाटलेली डाळच आपल्याला पाहिजे आहे। त्यामध्ये पाणी टाकून अजिबात पातळ करायचं नाही आहे। चला तर आता आपण मोकळं पिठलं बनवायला घेऊयात। आता इथे पॅनमध्ये 4-5 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। मोकळ्या पिठल्यासाठी तेल थोडं जास्तच घ्यायचं। आता यामध्ये टाकूयात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, एक अर्धा कढीपत्त्याची पानं, इथे 2 चमचे मिरची आणि लसूण बारीक वाटून घेतलेला आहे। आता तो यामध्ये टाकून तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा। आता हे मिरची आणि लसूण परतलं गेल्यानंतर त्यामध्ये टाकूयात थोडासा हिंग आणि थोडीशी हळद आणि ते देखील तेलामध्ये चांगली आपण परतून घेणार आहोत। आता यामध्ये आपण जी डाळ बारीक वाटून ठेवली होती ती यामध्ये टाकूयात आणि या तेलाच्या फोडणीमध्ये ही डाळ अगदी व्यवस्थित परतून घ्यायची। ही फोडणी डाळीला सगळीकडून व्यवस्थितपणे लागली गेली पाहिजे। आता मेन कष्टाचं काम इथून पुढं आहे, ते म्हणजे ही डाळ आपल्याला कंटिन्यूअस एक 10 ते 12 मिनिटांसाठी परतत राहायची आहे। आपला हात थोडा दुखू शकतो, पण त्याला काही पर्याय नाही। कंटिन्यूअस हात चालवत आपल्याला ही डाळ परतत राहायची आहे। आता डाळ थोडी परतली गेल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार थोडं मीठ टाकून घेणार आहे आणि परत आपलं काम चालू करायचं। ते म्हणजे कंटिन्यूअस चमचा हलवत राहायचा आणि डाळ परतत राहायची। जोपर्यंत त्याचं टेक्स्चर असं मोकळं होत नाही तोपर्यंत डाळ आपल्याला अशीच कंटिन्यूअस हलवत राहायची आहे। आपला हात असाच चालू ठेवायचा आणि डाळ कंटिन्यूअस परतत राहायची। आपला हात जर मध्येच थांबला तर डाळ खाली लागू शकते। आता एक 5 मिनिटांनी यामध्ये एक चमचा भरून परत एकदा तेल टाकायचं आणि डाळ चांगली परतून घ्यायची। तर ही डाळ आपण फक्त तेलामध्येच परतत आहोत, त्यामुळे याला तेल थोडं जास्तच लागतं। तर आता तुम्ही बघू शकता या डाळीचं टेक्स्चर कसं झालेलं आहे। आपली डाळ एकदम अशी मोकळी मोकळी झालेली आहे। सुरुवातीला तुम्ही बघू शकता कशी घट्ट अशी होती। आता बघा मोकळं पिठलं आपलं एकदम तयार झालेलं आहे। आता सगळ्यात शेवटी यावरती टाकूयात थोडीशी कोथिंबीर आणि हे मोकळं पिठलं मिक्स करून घेऊयात। तर मस्त असं आपलं मोकळं पिठलं तयार झालेलं आहे। एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तर मी इथे एका बाउलमध्ये काढत आहे। तुम्ही बघू शकता कसं मस्त मोकळं मोकळं असं झालेलं आहे। आधी कसं टेक्स्चर होतं तुम्ही बघितलं होतं आणि आता बघा कसं झालेलं आहे। तर मस्त असं मोकळं पिठलं आपलं तयार झालेलं आहे। हे तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा नुसतं देखील खाऊ शकता, पण फक्त खाताना यामध्ये वरती लिंबू पिळून खा, अगदी एक नंबर असं हे मोकळं पिठलं लागतं। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।